जसं तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं की आपले महाकालचे दर्शन झाले. सो आता आपण जात आहे सिंहासन बत्तीसीकडे. सो आपण आता सिंहासन बत्तीसच्या गेटवर आहे, त्याचं भव्य गेट. आणि आता आपण आतमध्ये एंट्री करणार. आहे सिंहासन बत्तीसीकडे जाण्याचा मार्ग. इकडनं आपल्याला मंदिर दिसणार. खरं तर उज्जैन हे गाव राजा विक्रमादित्यचं आहे. राजा विक्रमादित्यांच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंहासन बत्तीसी. या सिंहासनावर 32 प्रकारचे महिलांचे पुतळे काढलेले आहेत. कुठली आपण त्याला म्हणूया. आणि त्या 32 त्या जणींच्या मुखातून 32 वेगवेगळ्या कथा आल्या आहेत, ज्या आपण पंचतंत्राच्या माध्यमातून किंवा विक्रम बेताळ आपण बघितलं असेल बालपणी, यांच्याशी त्या रिलेटेड कथा होत्या आणि त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. आपल्या बालपणी आपण भरपूर जणांनी ह्या कथा बघितलेल्या आहेत. आणि राजा विक्रमादित्य यांनी विविध माध्यमातून अशा त्यांच्या सुप्रसिद्ध कथा होत्या आणि त्या या विविध 12 प्रकारच्या त्या पुतली आहेत. त्या 12 प्रकारच्या आपण दाखवू, तुम्हाला नावही सांगेन मी. आणि त्यांच्या त्या 12ही जणींच्या मुखातून 32 जणींच्या मुखातून 32 वेगवेगळ्या कथा आलेल्या आहेत. त्या 32 जणींचा आपण आता इथे ओळख करूया. एका सिंहासनावर हे 32ही पुतळे काढलेले आहेत त्यांच्या. बघूया आपण. चला मित्रांनो. आणि राजा विक्रमादित्य यांच्या राज्यात आणि राजदरबारात 9 अशी रत्न होती. त्यातील महत्त्वाचं रत्न म्हणजे कोण होतं, तर ते होतं कवी कालिदास. कवी कालिदासांनी उज्जैन गावाचं खूप असं महत्त्व सांगितलेलं आहे की स्वर्गातून जेव्हा विविध काही व्यक्ती खाली आले तर एक महत्त्वाचं गाव म्हणजे उज्जैन होतं. असं विविध त्यांनी कालिदासाचे जे महाकाव्य आहे आपल्या रामटेक इथं लिहिलेलं, तिथं ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. आणि सत्याचं गाव म्हटल्यानंतर एक वेगळं प्रेम असतं. ते प्रेम कालिदासाच्या त्या मेघदूत या काव्यातून दिसतं आणि त्यांनी विशेष असं उज्जैनचं वर्णन केलं आहे. पण पुढं बघूया. आता आपण चाललो आहे सिंहासन बत्तीसीकडे, पण त्या परिसरात आहोत. तर चला मित्रांनो, भेटूया आता आपण सिंहासन 32 जवळ. ये ना. आपण आता राजा विक्रमादित्य यांच्या दरबारात आलो आहे. मी आताच तुम्हाला उल्लेख केला होता की यांच्या नवरत्न दरबारातील एक महत्त्वाचं पात्र होतं, ते म्हणजे कोण, कवी कालिदास. आपल्याला कवी कालिदास माहीत आहेत. इतरही आपण आता बघूया. चला मी तुम्हाला ओळख करून देतो. मला याच्यातील फक्त कालिदासाबद्दल माहीत आहे. बाकीची माहिती आपण ऐकलं असेल. विक्रम बेताळ, वेताल भट्ट. विक्रमादित्य यांच्या सभेतील हे नवरत्न होते, त्यातील हे आहेत वेताल भट्ट. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते अमरसिंग. हे सुद्धा राजा विक्रमादित्य यांच्या राज्यातील नवरत्नांपैकी एक होते. हे आहेत शंकू. हे सुद्धा नवरत्नांपैकी एक होते राजा विक्रमादित्य यांच्या. आणि धन्वंतरी, ज्यांच्यावर आपण धन्वंतरीबद्दल अभ्यास करायला गेला तर आयुर्वेदामध्ये धन्वंतरींचं खूप मोठं स्थान आहे. त्यानंतर कवी कालिदास, जे आपल्या सर्वांच्या ओळखीचे आणि महाकाव्य लिहिलं, असे आहेत कवी कालिदास. हे नवरत्न होते. 5 रत्न झालेली आहेत. पुढील रत्न आपण बघणार आहोत. हे आहे राजा विक्रमादित्य. त्यानंतर त्यांच्या नवरत्नांपैकी हे आहेत वराहमिहीर. वररुची हे सुद्धा त्यांच्या नवरत्नांपैकी एक आहेत. खूप सुंदर असं इथं हे घटपर्क हे सुद्धा त्यांच्या नवरत्नांपैकी एक आहे. क्षपनक. हे सर्वांनी हे नवरत्न होते त्यांच्या राज्यकारभार चालवण्यासाठी. विविध त्यांनी त्यांच्या राज्यकारभार करताना ही नवरत्न होती. या रत्नांमुळेच त्यांचं एक विशेष ओळख निर्माण झाली राजा विक्रमादित्य यांची.
तर हे बघा राजा विक्रमादित्य यांचं शिल्प इथं उभारलेलं आहे. ही आहे पहिली पुतली जया. हिचं नाव आहे जया. हिच्याशी काही कथा जोडलेल्या आहेत. त्या कथापैकी एक तरी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी सुषमा. ही सुषमा नावाची पुतली आहे. त्या विविध 32ही पात्रांनी तुम्ही गुगल करू शकता. 32 पात्रांच्या विविध 32 कथा तुम्ही ऐकू शकता. इथं जर मी सांगायला लागलो तर खूप वेळ होईल. कंदर्पसेना नावाची ही आहे पुतळी. ही चौथी प्रभादेवी नावाची एक मूर्ती आहे. त्यानंतर विद्याधरी. तर आपण याच्यापैकी एक कथा तुम्हाला सांगतो. राजा भोज ने जैसे ही पवित्र सिंहासन पर बैठने की तैयारी की उसके समय पांचवी पुतली ने उन्हें विक्रमादित्य की उदारता की कहानी सुनाई. एक बार पांचव्या पुतली बदलची ही गोष्ट है. एक बार विक्रमादित्य के पास रत्नों का पारखी आया था, जिससे राजा ने अमूल्य रत्नों को खरीद लिया. इन रत्नों के अतिरिक्त तो उसने रत्नों के पारखी ने राजा को एक अद्भुत रत्न दिया, जिसे देखकर राजा ने पूछा, तुम्हारे पास ऐसे और रत्न हैं? इस पर उस रत्नों के पारखी ने कहा कि उसके नगर में इसी प्रकार के 10 रत्न हैं और प्रत्येक की कीमत 1.25 करोड़ है. इसे सुनकर राजा ने उसे 12.5 करोड़ धन देकर अपने सेवकों को उसके साथ भेजते हुए कहा कि जाओ और रत्न लेकर आओ. सेवक ने आज्ञा का पालन करते हुए कहा, राजन, मैं 4 दिनों में रत्नों को लेकर आपके चरणों में उपस्थित हो जाऊंगा. चौथे दिन जब सेवक रत्नों को लेकर राजा के पास आ रहा था, तब रास्ते में नदी बाढ़ से उफन रही थी. ऐसे में सेवक के सामने नदी पार करने में सहायता करने के लिए एक व्यक्ति आया. उस व्यक्ति ने सेवक के नदी पार करने की शीघ्रता का कारण पूछा. तब सेवक ने उस व्यक्ति को पूरी कहानी सुनाई. इस पर उस व्यक्ति ने सेवक से कहा कि यदि वह 5 रत्न दे तो उसकी नदी पार करने में सहायता करेगा. इस शर्त को सुनकर सेवक ने कुछ विचार कर उस व्यक्ति के पास 5 रत्न दिए और नदी पार कर राजा के पास बचे 5 रत्नों को लेकर उपस्थित हो गया. राजा ने उससे कारण पूछा तो सेवक ने उत्तर दिया, हे राजन, मैंने आपके आदेश का उल्लंघन नहीं किया. ऐसा कहा जाता है, ऐसे राजा पर विश्वास नहीं करना चाहिए जिसमें इस 6 गुणों का अभाव हो: प्रभुत्व, गौरव, ब्राह्मणों की रक्षा, उदारता, वस्तुओं का उपभोग और मित्रों की सुरक्षा. इसी प्रकार राजा के आदेश की अवहेलना और ब्राह्मणों और उनका नियत सम्मान न देना बिना हथियार के हत्या करने का समान है. अतः राजन, मैंने आपके आदेश का पालन करने के लिए ऐसा किया. सेवक की इस बात को सुनकर राजा ने प्रसन्न होकर कहा कि तुमने मेरे आदेश का पालन किया, अतः इन 5 रत्नों को मैं तुम्हें प्रदान करता हूँ. कहानी सुनकर पांचवी पुतली ने राजा भोज से कहा कि जिसमें राजा विक्रमादित्य जैसी उदारता है, वही इस सिंहासन पर बैठणे का अधिकारी आहे. अशा प्रकारच्या विविध कथा होत्या. इथं त्या 32ही कथा इथं दिलेल्या. म्हणजे उदारमतवादी कसा होता राजा विक्रमादित्य, याच्याशी रिलेटेड ह्या सगळ्या कथा आहेत. त्यानंतर आपण पुन्हा पुतळ्यांकडे वळूया. अशा 32 पुतळ्यांची तुम्हाला मी ओळख करून देणार आहे. ही आले त्याच्यानंतरचे पुतळा मधुप्रिया नावाची हे तिकडे. अशा 32 पुतळे तुम्हाला मी दाखवणार आहे. वामध्वजा, पद्माक्षी आहे ही, निहसमा, सुखकरी नावाची पुतळी आहे ही. ही आहे पद्मकर्णिका. ही आहे समरजीविनी नावाची ही मलयावती. मागे आहे ती काव्या. त्यानंतर ही आहे लावण्यवती. ही पुतळी आहे
मलयावती. याच्या 32ही कथा आहेत, त्या आपण यूट्यूबला ऐकू शकता, तर पाहू शकता. अशा प्रकारे हे खूप सुंदर असं मंदिर आहे. इथं राजा विक्रमादित्य एक शिल्प आहे, त्यात राजा विक्रमादित्य यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यांच्या दरबारात असलेले नवरत्न आणि त्या 32ही पुतळ्या ज्यांच्याशी रिलेटेड पूर्ण कथा आहेत, हे सगळं आलेलं आहे. काय काय खायचं आहे आपल्याला? अरे वा वा वा, काय घेतलं तू? आता तुमचे ब्लॉगर जे आहेत ते थकलेले आहेत आणि चुपचाप बसलेले आहेत. त्यांनी आपली जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया. तुमचे ब्लॉगर आता थकलेले आहेत. मंदिरचं गेट आता आपण एंट्री करता. आम्ही हरसिद्धी मंदिरचं दर्शन घेतलं आणि इथे बघा किती छान असे दिवे जळत आहे. सायंकाळी इकडे आरती असते आणि खूप सारे दिवे इथे लावले जातात. सो तुम्हाला मी आरती दाखवली, तुम्ही बघितलं किती छान व्ह्यू आहे इकडं. सगळं खूप छान मंदिर आहे. आले तर नक्की इथे सायंकाळच्या टायमाला नक्की विजिट करायचं. सायंकाळी इतके छान असे दिवे वगैरे जाळले जातात. मस्त वाटतं एकदम. आरती पण खूप छान होते. मस्त चालू आहे. सो मग आता झालेलं आहे दर्शन आमच्या आता आणि नंतर आम्ही जात आहे पुढे. चला मग. सो फायनली आपण आता उज्जैनमध्ये श्री कालभैरव मंदिरमध्ये आलेलो आहो. महाकालचे दर्शन घेतले, त्यानंतर मातेचे दर्शन घेतले आणि इथे आलो होता. आपल्याला इथेसुद्धा आरती मिळालेली आहे. आपल्याला तिन्ही मंदिरात आरती मिळाल्या. महाकालची पण आरती मिळाली, देवीची सुद्धा मिळाली, त्यानंतर कालभैरवची सुद्धा. आता आपण लाईनमध्ये आहे दर्शनासाठी. दिया है तो तुझे दिया तो हमको भी देना, और देने से कभी दौलत कम नहीं होगी. सत्यम शिवम सुंदरम. 54 सब बंद हो गई है, मगर मैं चालू कर दूंगा. नोट दे के जाना है, वोट देगा. बेटा. सो फायनली वेळ आली आहे ब्लॉगला एंड करायची. तुम्ही बघितलं कुठं कसं दर्शन झालं आमचे सर्व. दादाने तुम्हाला सिंहासन 32 विषयी सुद्धा भरपूर माहिती दिली. ॲज म्हणजे जितकं पॉसिबल होऊ शकते असं शूट करताना तितकं दिलं. बाकी तुम्ही गुगलवरनं बघू शकता. सो असं होतं सिंहासन 32. त्यानंतर आम्ही गेलो हरसिद्धी माताच्या मंदिरात. खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे ते दिवे वगैरे बघितलं तर इतकं छान वाटतं ना, खूप मस्त वाटलं. नक्की तिथे जा, सायंकाळच्या वेळेला जायचं. मस्त आरती वगैरे असते, दिवे वगैरे लावले जातात पूर्ण. खूप गर्दीसुद्धा होती. असं झालं तिथलं दर्शन. त्याच्यानंतर आम्ही गेलो कालभैरवकडे. कालभैरवच्या मंदिरात गेलो, तिथेसुद्धा मला आरती मिळाली. तर तिथेसुद्धा खूप छान वाटलं. कालभैरव हा उज्जैनमधलं म्हणजे असं चमत्कारी मंदिर म्हणून मानलं जातं. तिथे भक्तांची फार गर्दी तर असतेच आणि भक्त तिथे त्यामध्ये फूल प्रसादासोबतच दारूचं सुद्धा म्हणजे देवाला देत असतात प्रसाद म्हणून. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, क्लिपवरून तुम्हाला कळलं पण. आणि ते भक्तांनी दिल्यानंतर तिथले पुजारी मूर्तीला पाजतसुद्धा असतात. सो म्हणजे ती माहिती नाही आता ते देवाचं आहे, आपण नाही त्याच्यात सांगू शकत. सो सायंटिस्ट लोकांनी पण त्याच्यात भरपूर काही बघितलं, बट त्याच्यात कळलं नाही ती दारू कुठे जाते, काय होते. बट तिथे दारूचा सुद्धा प्रसाद दिला जातो. सो छान होती मूर्ती कालभैरवची सुद्धा, खूप छान. मला तर खूप आवडली. सगळेच जे मंदिरात कुठल्या पण जाईल की पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, की खूप मस्त वाटते.
सो असं होते ब्लॉग. नक्की तुम्ही सुद्धा उज्जैनला कधी गेले तर इकडे नक्की व्हिजिट करा हरसिद्धी माताच्या मंदिरात, कालभैरवकडे. आम्हाला पुन्हा तिथे मंगळचं सुद्धा मंदिर आहे. सो आम्हाला जितकं पॉसिबल आहे तितकं आम्ही केलं. महाकालचं झालं, हरसिद्धी मातेचं झालं, कालभैरवचं झालं, सिंहासन बत्तीसी झाली. सो छान झालं सगळे दर्शन. सो असं तर ब्लॉग हा. चला आता मी एंड करते ब्लॉगला. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये तुम्ही बघितलं महाकालचे दर्शन. सो काही नाही, बाकी करते मग ब्लॉगला एंड. भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि असंच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा की आपला चॅनल म्हणजे प्रमोट झालं पाहिजे. खूप छान असं सबस्क्रायबर वाढले पाहिजे आपले. असे छान छान व्हिडिओ घेत आम्ही येतो. तोपर्यंत बाय, टेक केअर.